हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटेवरी ठेवुनिया कटेवरी ठेवुनिया कटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान कटेवरी ठेवुनिया कटेवरी ठेवुनिया कटेवरी ठेवुनिया तुलसी हार गळा काठी पीतांबर 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 आवडे निरंतर हेती गान आवडे निरंतर हेती गान आवडे निरंतर हेती गान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी घंटिका सुमने विराजित घंटिका सुमने विराजित तुलसी हार गळा काठी पीतांबर 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 आवडे निरंतर हेती गान आवडे निरंतर हेती गान आवडे निरंतर हेती गान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे
झालं घरी चालू इकडं असताना चावलेला घरी असताना घेतलं ही रक्त ही होते घट्ट होते तिथंच ते काय नाही तर पाहिजे कुत्रा रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे
भाविक जन ऐका ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन कोण कोण वाजगे कोण वाजगे कोण कोण वाजगे कोण वाढगे सारखी ठाकूर पांडुरंग पांडुरंग हरे हो पांडुरंग मरावो पांडुरंग मरारे पांडुरंग मरारे सागर को नांतरी करे मुराद करे पांडुरंग स्मरावे पांडुरंग स्मरावे कले माझे दास तुका कले माझे दास तुका जातो लोका सांगत जातो लोका सांगत
कले मध्य दात तुका कले मध्य दात तुका जातो लोका सांगत 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 सारखी गाता ताता चंद्र सारखी आची गाता चंद्र सारखी गाता ताता चंद्र गाती गाता चंद्र पांडुरंग स्मराकारे पांडुरंग स्मराकारे ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार परसाळी दोथरे ऐका ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन भाविक जन ऐका ऐका भाविक जन कोण कोण वाद ते कोण कोण वालते तार्किकाचा टाका सांगतो तार्किकाचा टाका सांगतो भाविक जन ऐका ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन कोण कोण वाहते कोण 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 वाहते कोण कोण वाहते कोण
शिवडोन राखेल तार्किकाचा काका संग 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 पांडुरंगा मारा पांडुरंगा मारा Mara
विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका भाविक जन कोण कोण वालते ऐका ऐका भाविक जन कोण कोण वालते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरारे तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराओ नका शोधो मतांतरे नका शोधो मतांतरे मुंगे खरे बुडाल तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराओ कलीमध्ये दास तुका कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगे कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगे तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव विठ्ठल योगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु समागत्य तिष्ठन्त आनंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो व्रत मना
बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो विठ्ठला विठ्ठला भाविक जन कोण कोण वालते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराको प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु वंदनीय महाराष्ट्र भूषण संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला कारण जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून उपदेश करतायत उपदेश कोणाला करावा हे आपल्याला लक्षात यावं कळावं उपदेश कोणाला करावा आणि उपदेश केलेला कुणी ऐकावा हे सांगत असणारा हा अभंग आणि अभंगातून भाव पाहण्याआधी अल्पसा परिहार तो द्यायचा असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत येत असणारे आपली तुळजापूर शक्तीपीठ ते भक्तीपीठ म्हणजे पंढरपूर पायी दिंडी सोहळा या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही चालत निघालेलो आहोत प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी जवळ जवळ 16 वर्ष झालेले आहे 16वे वर्ष
आपण कालच ऐकलं, पण 16 वर्ष ही आपल्याला कितीतरी अनमोल पद्धतीचं आहे. म्हणून 16 वर्ष झाले आपण पायी दिंडीमध्ये प्रवास करतो आहे. आणि प्रवास करत असताना तुळजापूर ते पंढरपूर जात असताना जे कोण येतात पंढरपूरला ते कोण जातात, पंढरपूरला जाणारे कोण आहेत, पंढरपूरला जाणारे सर्व भाविक असतात. असं कोणीही जात नाही. आणि जर जात असेल तर त्या बिगर भाविकाला सांगत नाही, महाराज भाविकाला सांगताय की बाबांनो काय करा, ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, असा सांगत असणारा अभंग. म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपले अखंड दिंडी सोहळा आणि त्यामध्ये आपले हे सर्वजण मावळे म्हणायला हरकत नाही. हे सर्व मावळे, हे सर्व प्रधान राजा असं काहीच नाही, सर्वच मावळे. जसं छत्रपतींचे मावळे तसे हे सर्व मावळेच आहेत म्हणायला हरकत नाही. कोणीही कुणाला काही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक जण आपापल्या भावाप्रमाणे, आणि आपापला भाव म्हणजे भाऊ न बर का, भावाप्रमाणे अंतर्भूत भाव जो असतो ना त्या भावाप्रमाणे सर्वजण विविध काम न सांगता, सर्व निघाल्यापासून न कंटाळता सर्वजण करतात आणि करत आलेले आहेत आणि करत राहणार आहेत. हे असे असणारे हे मावळे. आणि त्या मावळ्यांबरोबर शिलेदार आमचे आपले हरिभक्त परायण ढिरगे काका असतील, पौळ महाराज असतील, आनंद सर असतील, आपले निकम दादा आहेत. असे हे शिलेदार जरी असले तरी यांच्या बरोबर आपले अण्णा अंगरगेकर हे सर्वजण. आणि तुम्ही या पंचक्रोशीतून सर्वजण या ठिकाणी प्रत्येक वर्षी जे येता हे सर्वजण तुम्ही मावळ्या नव्हे, तुम्ही भाविक आहात. म्हणून या भाविकांना उपदेश करण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सांगतायत की बाबांनो ऐका ऐका भाविक जन, कोण कोण वालते. आता कोण कोण वालते म्हणजे ऐका. भाविकाला ऐका म्हणतात, बिगर भाविकाला ऐका म्हणत नाही. आपल्याला सरळ सरळ आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला कीर्तनाचा सार पाहायचा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे पायी दिंडीतील हे कीर्तन सेवा आहे. म्हणून भाविकाला उपदेश करतायत. म्हणून भाविक कोण असावं, भाविक तरी कसा असावा, भाविक सांगायचं तात्पर्य जगद्गुरु तुकोबरायांच्या नंतर निळोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांचा धावा केला. काय धावा करत असताना काय भाव असेल त्यांचा. नव्हे, जगद्गुरु तुकोबरायांना किती वेळेस यावं लागलं. जर गेलेला व्यक्ती जीव कधीही परत आलेला नाही आणि येत नाही, पण आला असेल पण तो आत्मा म्हणा इतर आपण काही जीव भाव आपला तोही भाव कोणता भाव, अंधभाव असेल, श्रद्धाभाव असेल, पण इथं भाव जो आहे तो भाव वेगळा आहे. मग त्या भावानं पाहायचं म्हणलं तर की ज्याप्रमाणे या संतांनी म्हणजे जगद्गुरु तुकोबराय बरेच वेळेस काही वेळेस परत आले, पण आले हे कोणासाठी आले, त्यांची कन्या भगीरथीसाठी आले, आपल्या निळोबरायांसाठी आले. निळोबरायाने अनेक अन्न त्याग करून उपोषण केलं की महाराज तुम्ही म्हणाला होता की मी येईन आणि मी आल्याशिवाय आणि तुमची भेट न होता तुम्ही गेलात कसे. म्हणून प्रार्थना चालू केली. प्रार्थना भाव एकवटला आणि भाव एकवट करून त्यांनी भावाने प्रार्थना करू लागले. आणि प्रार्थना करत असताना ते प्रार्थना भगवंताने त्या परमात्म्याने ऐकली ते प्रार्थना. आणि परमात्म्याने ऐकून परमात्मा स्वतः निळोबरायांच्याकडे आले. अरे निळोबा, तुझा भाव पाहून मी परत आलो इथं आणि तो धावा करतोयस ना, मी प्रसन्न आहे, बोल. त्यावेळेस निळोबरायांनी पाहावं परमात्म्या आम्ही करतोय कशासाठी. परमार्थ करण्याचे दोन कारण आहेत. एक आमचे प्रपंचाची भरभरी व्हावी आणि दुसरं कारण भाविकांचं असं आहे की तो परमात्मा प्राप्त व्हावा. पण निळोबराय म्हणतात आम्ही प्राप्ती तर तुझी करायची आहे, सर्वांना प्राप्ती त्या परमेश्वराची परमात्म्याची करायची आहे. पण निळोबरायाची मात्र प्राप्ती जी आहे ना ते जगद्गुरु तुकोबरायांना दावा करत असताना म्हणतात की त्या परमात्म्याला म्हणतात की अरे बाबा तू माझा भाव पाहून आला असेल. हो म्हणले, तुझा भाव पाहून आलो, मला काही लागत नाही, मला दुसरं काहीच लागत नाही, मला फक्त भाव लागतो. आम्ही कितीही कोटीनं काही खर्च किंवा काहीही करा पण ते काही लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात काही न लगे एक भावाचे कारण, काही न लगे एक भावाचे कारण,
काही नलगे भावची कारण काही नलगे भावची कारण मने आन विठोबाची तू का मने आन विठोबाची तू का मने आन विठोबाची काही नलगे एक भावाची कारण 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 काही नलगे भावाची कारण तुका मने आना विठोबा 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 करिता बरोबारी दुरावसी मोरे करिता बरोबारी दुरावसी मोरे करिता बरोबारी दुरावसी मोरे करिता बरोबारी दुरावसी करता बरोबारी दुरावसी मोरी करता बरोबारी दुरावसी मोरी करता बरोबारी दुरावसी मोरी करता बरोबारी दुरावसी काही नलगे एक भावाची कारण तुका मने आना विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी व्हावसी. नाहीतर बरोबरी प्रपंचाची करण्याचं एक धोरण आहे बिगर भाविकाचं काय प्रपंचाची बरोबर काही नको आम्हाला ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारिकाची ल्यावं खावं बरं असावं सदैव एवढेच फक्त प्रपंचिक लोकांचे आहे. पण भाविकाचे मात्र तसं नाही. मग निळोबराया म्हणतात मी मोठ्या भावाने तुला अर्थ भाव धरून मी तुझी प्रार्थना करतोय आणि जगद्गुरु तुकोबरायांचा धावा करतोय आणि तुम्हाला बोलवलंय कुणी तुम्हाला बोलवलं नाही. परमात्म्याला म्हणताय निळोबराया प्रार्थीला विना आलासी का तुला तुझी प्रार्थनाच केली नाही तुला येत म्हटलं नाही तू आलास का. देवाला माघारी जावं लागलं. लक्ष्मी म्हणते देवा या कलयुगामध्ये नव्हे अनेक युग होऊन गेली तेवढ्या युगामध्ये अनेक जण प्रार्थना करतायत परमात्मा प्राप्तीसाठी आणि भेटण्यासाठी आणि तुम्ही सहज या कलियुगामध्ये गेलात आणि त्यांनी म्हणाव देवा तुम्हाला माघारी परत पाठवा. भगवंत म्हणतात तुम्ही माझे भाविक आहेत ना हे माझे भाविक माझ्या तुकोबरायाचे भाविक आहेत ना हे भाविक असेच असतात. म्हणून तुकोबरायाला म्हणतात की तुकोबा या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला जावं लागतंय बरं का. मी जाऊन आलो आणि माझा काही स्वीकार केला नाही पण तुम्हाला मात्र जावं लागतंय म्हणून तुकोबरायाला देवाने पाठवावं. आणि तुकोबराया कुठं होते तुकोबरायाचं ठिकाणच कुठं आहे तुकोबरायाचं ठिकाण वैकुंठ. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी मुनीने वचन बोलून ठेवलेलं आहे ना ते सांगण्यासाठी आम्ही आलो. एक देव येत असतात संत येत असतात आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतंय तुमचं आमचं कर्म आहे. म्हणून त्याप्रमाणे मात्र हे संत जे आहेत ना ते तुमच्या आमच्यासाठी येतात नव्हे. अहो त्या निळोबरायाचा भाव पाहून जगद्गुरु तुकोबराया स्वतः निळोबरायासाठी आले आणि निळोबरायाला एवढा आनंद झाला आणि तुकोबराया म्हणतात म्हणून तरी अरे तुमच्यासारखे असे भाव आणि भावनिक जे भाव धरून असतात ना त्यांच्यासाठी नव्हे माझा परमात्मा काहीही करू शकतो. म्हणून तर मी फक्त भाविक जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी मी आराधना करतो त्यांच्यासाठी मी एवढे प्रयत्न करतो आणि त्यांच्यासाठीच माझं जे आहे ना ते सांगायचा
त्या अभंगाचं पहिल्याचे ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, ऐका. आणि या भाविकाने ऐकलं. उपदेश संतांचा भाविकच ऐकत असतात. आणि काही भाविक आले आणि तुकोबरायाला म्हणतात, साधक भाविक, की तुकोबरायांना महाराज आम्ही ऐकलं बरं का, ऐकतो तुमचं, पण ऐकण्यामध्ये सुद्धा त्या भाविकामध्ये दोन प्रकार आले. पुन्हा ते दोन प्रकार म्हणजे काही भाविक आहे अगदी, पण काही भाविकांचा मात्र मनामध्ये तर्कानेच भाविक जवळ आले आणि महाराजाला म्हणतात, महाराज आम्हाला वाटतं की परमात्म्याची प्राप्ती करावी, पण कोणत्या परमात्म्याची प्राप्ती करावी, कोणता परमात्मा कोण, आणि किती देव असतील, किती भगवंत, किती आणि कोणते संप्रदाय आहेत, ते किती संप्रदाय आहेत, आणि कोणत्या संप्रदायाचा स्वीकार करावा आणि कोणत्या संप्रदायाच्या पाठीमागे जावे. अनेक जणांचे तर्क वितर्क आपण पाहतो ना, अनेक संप्रदाय बरेच जणांचे तर्क वितर्क असतात. नव्हे, आमच्या संप्रदायामध्ये हा नियम चालत नाही. काही जणांना म्हणावं, आमच्या संप्रदायामध्ये तुम्ही केलेला तो नियम आमच्याकडे चालत नाही. नव्हे, अनेक संप्रदाय असते, अनेक तर्क वितर्कवादी असतील. त्या तर्क वितर्कवाद्यांनी काय केलं की आपापल्या मनाने जे काही सुचल त्याप्रमाणे नियम काढावे. मग त्या नियम काढणाऱ्या लोकांसाठी माऊलीने म्हणावं, मनोमार्गे गेला ते तुझी मुक्ता, मनोमार्गे गेला तो ते मोकला, मनोमार्गे गेला तो ते मोकला,
मनोमार्गे गेला तो येथेचे मोकला, हरी पाठी फिरावला तोची धन्य. माऊलीने सांगाव, मनोमार्गे गेला तो येथेचे मोकला, म्हणून मनोमार्गाने जाऊ नका आणि तर्क वितर्काने ऐकू नका. पण तर्क वितर्क करणाऱ्यांची स्थिती सोडा, मनुष्याची सामान्य जीवाची सोडा. जे भगवती जगत जननी सती मातेची अवस्था झाली, काय झाली? तर्क वितर्काने एक कथा ऐकली बघा. आपण संक्षिप्त कीर्तन आपण सांगायचंय आणि संक्षिप्त रूपाने काही वेळ जास्त नाही घ्यायचा. आणि सती मातेचा जरा पहा, जगत जननी भगवती आणि त्या सती मातेने तर्क वितर्काने कथा श्रवण केली. कथा श्रवण करत असताना कीर्तन असो काही असो, श्रवण करत असताना भाव असला पाहिजे. आणि भाव, श्रद्धा, विश्वास या सर्व उतरल्या पाहिजे आपल्यामध्ये. आणि तसा भाव ठेवायलाच पाहिजे, ठेव असलाच पाहिजे. पण तो भाव त्या जगत जननीचा पहा, ज्या वेळेला अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये कथा श्रवणासाठी सर्व जणांना पाचारण केलं. सर्व देव लोक, ऋषी लोक, बरेच ऋषी लोक आले, साधू संत कथा श्रवणासाठी आले. आणि श्रीराम कथा चालू होती. आणि ती राम कथा चालू असताना अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये सर्व येऊ लागले. आणि येत असताना भगवान शिवजींना मंत्रण होतं कथा श्रवण करायची. आणि भगवान शिवजी ज्या ठिकाणी कथा असते ना, भगवान प्रभू श्री रामचंद्रांची, ते कथा कधीही सोडत नसायची. ते कथा श्रवण करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र येऊ लागले. आणि आपल्या भगवती जगत जननी सती मातेला म्हणतायत की सती, मी कथा श्रवण करण्यासाठी निघालेलो आहे. आणि कथा श्रवण करण्यासाठी जात असताना सती माता म्हणते, मीही तुमच्या बरोबर येईल. बघा, ती भगवती माता म्हणते, मीही तुमच्या बरोबर नाथ, मी तुमच्या बरोबर येईन. पतीच्या बरोबर पत्नी म्हणते, मी येईन, मी तुमच्या बरोबर येते, मला घेऊन चला. बऱ्याच पत्नीला वाटतं की बाबा आपला पती कुठेतरी देवदर्शन, तीर्थक्षेत्र, यात्रा काही असो, मला घेऊन जावं. बऱ्याच जणांना वाटतं. पण बऱ्याच जणांना काय होतं की अरे बाबा यांचा स्वभाव असा भोळा असेल, इसरत चुकत काहीतरी, अनेक तर्क वितर्क त्या पतीचे पण असू शकतात. मग तसं त्याप्रमाणे भगवान शिवजी मात्र श्रद्धा, भाव आणि विश्वास या स्थितीने ते येऊ लागले असताना, येत असताना पाहिलं आणि सती माता पाहते. आणि सती माता म्हणजे मला यायचे काही असो, मी येणार. आणि एक मग मात्र शिवजी म्हणतात, काही हरकत नाही, मी तुला घेऊन जाईन. पण तिथं गेल्यानंतर मात्र तुला कथा श्रवण करावी लागेल, कथा श्रवण करावी लागेल. हो, मी कथा श्रवण करेन, मला कथा आवडेल. सती मातेने म्हटले, मला कथा श्रवण करायचे. आणि ज्यावेळेस दोघं जण आले, बरेच जण देव देवता अनेक सर्व भाविक जण त्या आश्रमामध्ये आले अगस्ती महामुनींच्या. आणि अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर सती माता संगाले. आणि साधूनी म्हणावं, संग सती भवानी. प्रभूंच्या बरोबर येताना मात्र दोघं जण आले म्हणून त्यांचा उच्चार करावा. आणि कथा श्रवण करायला बसल्यानंतर कथा चालू केली अगस्ती महामुनींनी. आणि कथा सांगत असताना मात्र सांगता त्यांच्या जगत जननी सती मातेने डोळ्याला तार आली. कारण जे सत्य कर्म, चांगले कर्म करत असताना आपलं पाप आडवं येत असतं. ते पाप आडवं येण्याचं कारण कर्म, धर्म, संयोग अनेक काही विषय प्रयोग असतील. त्याप्रमाणे त्या सती मातेला पुढील नियोजन करतात. म्हणजे भगवंताला, परमात्मा असो किंवा देवाचा बाप असो, कोणालाही कर्म सोडत नाही. झाले कर्म केले त्याची भोगा आली, उपदले मेले ऐसे किती. विठ्ठला 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 विठ्ठला.
कर्म कुणाला सोडत नाही, त्याप्रमाणे सती माता कथा श्रवण करत बसली आणि कथा श्रीराम वनवासा श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ विनोमे गेला रावण जयो पावला कर्मे रावण जयो पावला योग घडला सीता देवी योग घडला सीता देवी राम वनवासा गेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्माने कोणालाही सोडले नाही. सांगायचं तात्पर्य कर्म कोणालाही सोडत नाही. सती मातेच्या डोळ्यावरती तार आली आणि सती मातेने डोळे झाकले आणि झोप आली, डुलकी लागली. तेवढ्यामध्ये सर्वांना करत असताना कथा सुरुवातीला जर पहिले शब्द काही विषय आहे ना, तो विषय जर नाही समजला तर कितीही डोळ्यात तेल घालून जरी तुम्ही पूर्ण कथा श्रवण केली तर कथा समजणार नाही आणि समजतही नाही. त्याप्रमाणे सतीने पहिल्यांदा डोळ्याला तार आली आणि डोळे झाकले. तेवढ्यामध्ये कथा चालू केली. कथा सांगत असताना भगवान शिवजी डुलत डुलत श्रवण करत होते. मोठ्या भावाने श्रवण केली, कथा श्रवण केली. श्रवण केल्यानंतर भगवती जगज्जनीला तेवढ्यात उठवलं. देवाने पाहिलं आणि उठवल्यानंतर चला म्हणले कथा झाली, आपल्याला निघावं लागेल. सर्व देवी देवता संत ऋषी सर्व निघू लागले आणि जात असताना मात्र पहिल्यांदा दोघांचं उच्चार केलं, पण जात असताना एकाच कथा श्रवण करताना एकाच उच्चारण केलं. कारण सती मातेने डोळे झाकलेले होते, झोपलेली होती आणि झोपलेली असल्यामुळे त्याला कथा समजली नाही. आणि दोघं निघाले. निघत असताना पंचवटीच्या समोरून ते जाऊ लागले. जात असताना त्या परमात्म्याचे अवतार कार्य, लीला कार्य, विश्व परमात्म्याची लीला कार्य असतात. अवतार कार्य म्हणजे लीला असते. त्या लीलेला कोणीही काही जण म्हणतात मग त्या सीता मातेवरती स्त्रीवरती एवढे अत्याचार त्या काळात सुद्धा का? अशी काही जे बिगर भाविक असतात ना, अशा काही महिला उठाव सुद्धा करतात. अरे पण त्या भाविक व्हावं आणि भाविक होऊन ते कथा श्रवण केले, त्या देवाची लीला जर श्रवण, ते लीला हे या श्रद्धेला या भावानं जर ऐकले तर ते लक्षात येईल, नाहीतर कळणार नाही. असो, ज्याप्रमाणे सती मातेने श्रवण केलं आणि मग मात्र शिवजी आणि दोघं निघाले असताना म्हणते सती की अहो तुम्ही अखंड चिंतन ज्याचं करता, ज्याचं चिंतन करता प्रभू रामचंद्र आणि ते समोर जे अवतार कार्य असेल काहीतरी असेल, पण ते समोर दोघ जण ते येतात ना, तेजपुंज आहेत आणि ते प्रत्येक झाडाला प्रभूंचा अवतार कार्य लीला कार्य चालू आणि सीता मातेला हरण केलेलं होतं. हरण केलं आणि प्रभू रामचंद्र प्रत्येक झाडाला कवटाळून विचारित होते की सीता कुठे आहे, सीता पाहिली का? आणि ते मात्र या जगत जननीने पाहिलं आणि म्हणतात की नाथ, तुम्ही ज्याचं स्मरण करता, ज्याचं चिंतन करता, ते राम हेच का ते राम दुसरे कुणी आहेत? भगवान शिवजीने म्हणावं, जननी त्या सती मातेला म्हणतात, सती जे मी अखंड चिंतन ज्याचं करतो ना, ते राम जे आहेत ना, ते परमात्मा विश्व परमात्मा त्यांनीच हे अवतार करे लीला चालू आहे त्यांची, ती लीला पहा नव्हे. आणि तो प्रकार त्या वेळेला त्यांच्यावर लीला कार्य जे होते ते दुःखदायक लीला असल्यामुळे स्वतः भगवान शिवजी जवळ न जाता अगदी दुरून साष्टांग दंडवत करतात आणि माझ्या प्रभूला साष्टांग प्रणाम, साष्टांग दंडवत करून ते उभे राहतात आणि म्हणतात, सती तूही या माझ्या जगत पिता जगत विश्व परमात्म्याला तू काय कर, पुरुषांनी काय करावं, साष्टांग दंडवत करावं आणि महिलांनी मात्र पंचांगाने दंडवत घालावा. म्हणजे
2 हात 2 पाय अनेक मस्तक पंचांगाने त्यांनी दंडवत घालावा आणि पुरुषांनी मात्र साष्टांग दंडवत घालावा अशी प्रथा आहे. असो, सांगायचं तात्पर्य तू काही कर, साष्टांग दंडवत कर सतीला म्हणताय. पण सती म्हणते अहो म्हणले पण नाथ मला एक विचारायचं आहे. सती म्हणते की मी असा साष्टांग दंडवत करणार नाही, मी साष्टांग दंडवत करणार नाही नव्हे, मी प्रणाम सुद्धा करणार नाही. जो तुम्ही म्हणताय ना तो विश्व परमात्मा त्याची लीला आहे, त्याचा अवतार आहे. आणि मग अवतार आहे तर ते त्यांची पत्नी हरण करावी का? बर हरण केली आणि हरण करून त्यांची पत्नी त्यांना दिसणार नाही का, कळणार नाही का? ते विश्व परमात्मा आहेत आणि त्यांना त्यांची पत्नी शोधून आणता येत नाही का? प्रत्येक झाडाला विचारावं का? हे मला काही पटत नाही. म्हणून ते आपल्या शिवजीला बोलू लागले आणि तर्क वितर्क करू लागले. तर्क वितर्काचा परिणाम मात्र काय तिला माहित नाही. तर्क वितर्काने ते विचारत असताना मात्र भगवान शिवजी म्हणतात सती हे माझ्या परमात्म्याची लीला आहे, तुला लीला समजणार नाही, तुला कळणार नाही. अहो मला कळणार नाही म्हणजे काय, मी समोर पाहते आहे नव्हे, ती लीला आहे. जा म्हणले मी काय करते, मी परीक्षा पाहते. आणि परीक्षा पाहण्यासाठी स्वतः जगतजननी गेली. जगतजननी स्वतः परीक्षा पाहायला गेली आणि पाहते आणि स्वतः सीतेचा रूप घेतला, अवतार घेतला आणि प्रभूच्या समोर उभा राहिली. प्रभूने पाठ फिरवली. पाठ फिरवल्यानंतर पुढे येऊन उभा राहावं. त्यावेळेस मात्र प्रभू म्हणतात आई तू काय इथं, तू कशी काय आली, एकटीच कशी? आणि आमचे शिवजी कुठं आहेत? एवढं बोलल्यानंतर पायाखालची माती सरकली आणि त्या सती मातेला वाटलं की हे झाडाला कवटाळतात, विचारतात आणि ते विचारताना मी समोर त्या सीतेचं रूप घेतलं आणि माझ्याकडे बघून पाहून म्हणतात की अहो म्हणले आई साहेब तुमचे शिवजी, आमचे शिवजी कुठं आहेत, तुम्ही एकट्याच कसे आलात? मग मात्र तिथं त्यांचं सर्व जे तर्क वितर्क गळून पडला आणि नतमस्तक झाले आणि म्हणतात की आता मी करू काय? त्यावेळेस प्रभूंनी म्हणावं तुम्ही त्याच शिवजीला शरण जा. प्रत्येक वेळेस अनेक भक्तांकडे चुका घडल्या, नव्हे विषयाच्या सुद्धा चुका घडल्या. महर्षी नारदांसारख्याकडे तर्क वितर्कातून चुका घडल्या आणि चुकीची दुरुस्ती करण्यासाठी त्याच भगवान शिवजीला शरण गेल्याशिवाय ती दुरुस्ती होत नाही. म्हणून त्या सतीला सांगितलं की तू काय कर की त्याच शिवजीला शरण जा आणि शरण जाऊन तुला ते शिवजी पुन्हा माफ करतील. नव्हे तेवढ्या तर्कवितर्कामुळे कथा श्रवण न केल्यामुळे तर्कवितर्क आला आणि त्या तर्कवितर्काने परमात्मा कळला नाही आणि न कळल्यामुळे सतीच्या पाठीमाग मात्र साडेसाती लागली. नव्हे तिच्याच बापाचा यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये भगवान शिवजींचं काय केलं, अपमान केला आणि त्या अपमानास्पदाने स्वतः जगतजननी सती माता त्या यज्ञाला न बोलावता गेली. संक्षिप्त रूपाने सांगतो न बोलावता गेली आणि मग तिचा बाप म्हणतो अगं म्हणले सती तू एकटीच आली ना, तो मशान जोगी तर नाही ना पाठीमागे? नाही म्हणले मी एकटीच आली आणि बाबा आम्हाला तुम्ही आमंत्रण नाही सांगितलं. नाही म्हणले आम्ही आमंत्रण सांगितलं नाही, तू आलीच कशी? अहो म्हणले मी तुम्ही बाप आहात, मी बापाकडे यायला मला आमंत्रण पाहिजे का? त्यावेळेस तिचे स्वतःचे वडील त्या शिवजींना तिला नको ते बोलतायत, नको ते बोलू लागले आणि त्या शिवजीला शिव्या घालू लागले. त्यावेळेस मात्र सतीला एवढा धक्का बसला, माझ्या बापानं माझ्या पतीला नाव ठेव, कारण पतीला एक आपल्या मुलाला कोणी बोललेला आवडत नाही आणि आपल्या पतीला नाव ठेवलेलं एक आवडत नाही. या दोन गोष्टी प्रत्येक म्हणजे त्या पतीच्या पत्नीला हे गोष्टी मात्र कळतात, समजतात. त्याप्रमाणे सतीला आवडलं नाही आणि सतीला एवढा धक्का बसला. शिवजीने आपल्या नाताने सांगत असताना सुद्धा आपण ऐकलं नाही आणि न ऐकल्यामुळे आपण आलो आणि आपला एवढा अपमान केला, नव्हे आपल्या पतीचा अपमान केला. म्हणून त्यांच्या यज्ञामध्ये हा देह तुमचा आहे ना, त्याच्यातला आत्मस्वरूप तर तुमचं नाही ना, म्हणून करता तो देह तुमचा तुम्हाला समर्पित म्हणून त्यांच्या यज्ञामध्ये समर्पित केले. नव्हे याचा परिणाम देह संपावा लागला, देह घालवावा लागला आणि देह घालवल्यामुळे नंतर मात्र सतीला ते संपवून मग मात्र भगवान शिवजी म्हणतायत की आता सतीच्या नावाने त्याग, या सर्व त्यागाच्या गोष्टीनं वैराग्य निर्माण झालं आणि त्या वैराग्यामध्ये आणि इकडे मात्र सतीनं त्याग केला. नव्हे एवढा त्याग देह संपवावा लागला, देह घालवावा लागला. हे कोणत्या गोष्टीमुळे?
तर एक भाव न ठेवता आणि तिनं कथा श्रवण तर्क वितर्कानं केली आणि तर्क वितर्कामुळे त्याच्यावर परिणाम झाला नव्हे, तिला या जगत जनीला देह गमवावा लागला. आणि तुमच्या आमच्या या सामान्य जीवाचं काय आहे, म्हणून तर्क वितर्कानं कथा श्रवण केल्यानंतर काय होतं ते अभंगाच्या दुसऱ्या तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, ओ 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 तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, ओ तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, पांडुरंगात मरा हो, पांडुरंगात मरा हो, पांडुरंगात मरा हो, तर्किकाचा टाका संग, पांडुरंगात मरा हो, पांडुरंगात मरा हो, पांडुरंगात मरा हो, तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, ओ तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, पांडुरंगात मरा हो, 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 तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका संग, ओ तर्किकाचा टाका संग, तर्किकाचा टाका तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावो, नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल. म्हणून देह ह्या देवादिकांना संपवावं लागतं, कर्म त्यांना सुटत नाही नव्हे. फक्त तर्क वितर्काने श्रवण केलं, तर्क वितर्क केल्यामुळे अशा देवादिकांना देह घालवावा लागतो. तुमच्या आमच्यासारख्या या सामान्य जीवाचं काय आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्यावर दया करतायत आणि कृपा करतात. कृपा दृष्टीने म्हणतात की बाबांनो ऐका, तुम्ही भाविक आहात, तुम्ही भाविक जन आहात, तुम्ही काय करा, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो, तुम्ही काय करा, या तार्किकाचा संग टाका आणि फक्त एकच करा, ते पांडुरंगाचं स्मरण करा. आणि पांडुरंगाचं स्मरण करण्यासाठी मात्र कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही. फक्त एका ठिकाणी आपल्यासाठी व्यवस्था केली नव्हे. तुकोबरा या वैकुंठात राहतात ना, त्या वैकुंठात जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आमच्यासाठी एक वैकुंठ स्थापन केलं, ते वैकुंठ मात्र कुठं आहे, ते वैकुंठ अगदी या भीमे काठीवरती आहे. आणि त्या भीमे काठीवरती सरळ आपण एवढे की छोट्याशा प्रमाणावर घेऊन की भीमा काठी कुठं आहे,
पांडुरंग भीमेच्या काठावरती आहे ना, मग तिथं जायचंय कसं आपल्याला? कसं जायचंय? नाचत जाऊ त्याच्या गावात, खेळ्या सुख देईल तुका माने सोपी केली पायवाट, तुका माने सोपी केली पायवाट. पंढरी वैकुंठ भूमी वार, पंढरी वैकुंठ भूमी वार, तया पुंडलिक्या केला उपकार, तया पुंडलिक्या केला उपकार. पंढरी वैकुंठ भूमी वार, पंढरी वैकुंठ भूमी वार, तया पुंडलिक्या केला उपकार, तया पुंडलिक्या केला उपकार, केला उपकार, केला उपकार. परमात्म्याचं ठिकाण या पंढरपूर क्षेत्र या भूमीवरती जे वैकुंठ आहे, त्या वैकुंठ तुमच्या आमच्यासाठी म्हणून मोठ्या भाविकाने तिथं जायचं आहे. फक्त काहीच करायचं नाही, दुसरं भाव एक करायचा आणि त्या भावाने पांडुरंग स्मरावं. तुकोबराय म्हणतात फक्त काय करा, पांडुरंगाचं स्मरण करा. आणि ते करत असताना ते सतत त्यांचं चिंतन कसं करायचे ते सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं चिंतन करू. विठोबा विठोबा कुमार, विठोबा कुमार, कुमार, जय विठोबा कुमार, ऐका, आपल्या या बारालिंग भजनी मंडळाचे सदस्य असणारे आपले हरिभक्त परायण पौळ महाराज यांच्या सपत्नी यांचा वाढदिवस असल्यामुळे आपल्याला सर्वजण आपल्या बारालिंग भजनी मंडळ व पंचकोटीतील सर्व भाविक जन, सर्व टाळकरी वृंद, पिटी मास्तर, तबला वादक, आपले दादा, सर्वजण भाविक जन मिळून आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या संप्रदायाप्रमाणे साजरा या लवकर पुढे या पटकन या त्यांच्या घरच्याच आहे, त्यांच्या घरच्याच. लवकर लवकर इंडीची खाली आपल्या पोळ आम्हाला आता उठते. कुठं आहे शुभम? बरे त्यांचा आहे का?
त्यांचा वाटतं मला त्यांच्या घरच्याच वाटला मला पण त्यांचाच आहे. हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल भवानी माता की जय. बघा तू कुठले त्यांच्या घरचे खाली वाकले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. शेवट चाल होईल दुर्पद बिंदू शेवट चाल होईल. पिंटूकाका राखेलकर माझा परसाळी. फ्लॅशवर चार्जिंग लावलाय. बोला.